म्हणाला महाराज आमच्या गावात मारुतीचं मंदिर नाही. म्हणलो आता ती तुमच्या इथली काय परंपरा आहे, कशामुळं नाही मला ते काय माहित नाही. ते दळणात खडा निघडावा तशी 4-2 गावं असतील, काहीतरी तिथली आख्यायिका असेल. आपल्याला त्याबद्दल काही चांगलं नको वाईट नको. चांगलं बोलावा आपल्याला माहित नाही, वाईट बोलावा आपली लायकी नाही. चांगलं बोलावा तिथला आपल्याला अभ्यास नाही, वाईट बोलावा आपली लायकी नाही. काही ठराविक गावं असतील तिथं मारुतीरायाचं मंदिर नाही, पण वस्त्यावर मारुतीरायाचे मंदिर. 4-2 भावानं स्वतंत्र जर घर आपल्या शेतात बांधलं असेल तर आपल्या दारात मारुतीरायाचं मंदिर असावं. छोटं का होत नाही पण मारुतीरायाचं मंदिर. मग मला सांगा, पांडुरंगाची मंदिरं नाहीत अशी भारतात कितीतरी गावं आहेत. प्रभू रामचंद्राचे हे त्याचाच अवतार, पण प्रभू रामचंद्राची मंदिरे नाहीत अशी भारतात कितीतरी गावं आहेत. भगवान शिवशंकराची मंदिरे नाहीत अशी भारतात कितीतरी गावं आहेत. जगदंबेची मंदिरे नाहीत अशी भारतात कितीतरी गावं आहेत. सर्व संतांचे मंदिरे नाहीत अशी भारतात कितीतरी गावं आहेत. पण शक्यतो मारुतीरायाचं मंदिर नाही अशी क्वचित गावं असतील. पण शक्यतो प्रत्येक गावात मारुतीरायाचं मंदिर आहे. माझे तुकोबाराय भगवंताला विचारतात, देवा असं काय केलं की जिथं तुमचं मंदिर नाही पण प्रत्येक गावात मारुतीरायाचं मंदिर. आणि दुसरा एक दंडक दिला, ज्याला प्रपंचात पडायचं त्याच्या पाया पडल्याशिवाय प्रपंचाला सुरुवातच नाही. एक आणि नाही जित्यापणी त्याच्याकडे गेला तर मेल्यावर पण एकदा त्याच्या दारात टेकीत येशीत. हे पण तुम्हाला माहिती आहे ना. एकदा त्याच्या दारात टेकावत लागतं. मागचे खांदेकरी पुढून पुढचे माग पदरातले टाकून द्यायचं. चलो राम नाम सत हे मेलं का जिते, मग निघते. दंडक संपला. कल्पना करा, तुकोबाराय देवाला हलून विचारतात, हे प्रभू हे प्रभू. नामदेवराय जगाच्या मालकाला हलून विचारतात, ज्ञानोबाराय हलून विचारतात, चोखोबाराय हलून विचारतात, नाथबाबा हलून विचारतात, सावताबाबा हलून विचारतात, कबीरदास हलून विचारतात, मीराबाई, जनाबाई, सखुबाई, मुक्तबाई, रविदास महाराज हलून विचारतात, देवा काय केलं मारुतीनं जेणेकरून विश्वात पूजनीय केला. विश्वाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि सर्व संतांना एकच सांगितलं, त्यानं एकच केलं, माझ्या पायापाशी आश्रय केला. माझ्या पायापाशी बसलेल्या माणसाला मी इतका उंच नेतो, मारुतीराय इतका नेतो. मग माझे नामदेवराय म्हणले, देवा पायापाशी बसलेल्या मारुतीरायाला जगात पूजनीय केलंस, इतकी तुझी पायात ताकद आहे, मग मला देतोच कशाला दुसरं. चरण सेवा अखंडित चरण सेवा, अखंडित चरण सेवा, अखंडित पायाचा प्रताप आहे. जगात एक
222 स्त्रियापैकी 1 नंबर 1 ची सुंदर स्त्री होऊन गेली. त्या माऊलीचं नाव आहे अहिल्या. विश्वात 1 नंबरची सुंदर. 222 स्त्रियांपैकी बरं, रती वेगळी, मदन वेगळा, सुदर्शन नावाचा गंधर्व वेगळा. कारण काय होते, माणसं कीर्तनात चांगलं किती झालं इचकले त्याच्यापेक्षा जास्त काड्या करतात. मग एका ठिकाणी रतीला फार सुंदर म्हणले होते बाळू महाराज, इथे अहिल्याला कसं काय म्हणतात? प्रकार प्रकार प्रत्येकाचे भेद वेगवेगळे येतं. आपले चष्मे त्या पात्रतेचे ठेवा, कान त्या लायकीचे ठेवा, सगळं कळत असतं. 222 स्त्रिया सुंदर होत्या. त्याच्यापैकी विश्वात एक नाविन्यपूर्ण रत्न विधात्याने तयार केलं. तो जगातला 1 नंबरचा चतुर आहे. किती चतुर! गिरगावकराचा अंगठा किती मोठा आहे. माझ्या लहानपणी भारताची संख्या होती तिरंगा झेंडा कोणाचा? 70 कोटी लोकाचा. आता तिरंगा झेंडा कोणाचा? 135 कोटी लोकाचा. केवढा व्यास असेल अंगठ्याचा साहेब? पण या गिरगावकराच्या अंगठ्यावर जे ठसेत 135 कोटी लोकांपैकी एकाच्याही अंगठ्यावर नाहीत. काय डोका असेल विधात्याला? कसा अंगठा तयार केला? किती चतुर असेल जगाचा मालक? याच्या पुढचा ऐका. 1 लाख लिटर पाणी बसायची टाकी बांधा. सुच्छाग्र वयस्थितो जलकुंभेषु जायतो. सुच्छाग्र म्हणजे डोक्याच्या केसासारखा. जलकुंभ म्हणजे 1 लाख लिटर पाणी बसेल अशी टाकी. तिला डोक्याच्या केसासारखं छिद्र पाडा, कालांतरानं तिच्यात पाणी थेंबभर राहत नाही. उभी टाकी तयार केली, तिला 9 छिद्र पाडले, मनानं पाणी बाहेर येत नाही. काय डोका असेल त्या विधात्याला? त्या विधात्यानं अहिल्या नावाची स्त्री तयार केली. या अहिल्या नावाच्या स्त्रीला इतका सात्विक सदाचारी पुण्यशील पती भेटला. त्या पतीचं नाव आहे न्यायशास्त्र करता मुनी श्री गौतम महामुनी. 10 न्याय गौतमाचे बघा. गौतमाचा एक न्याय काढा, त्याच्याला हस्तिकविटन्य न्याय बाजूला काढा. हस्तिकविटन्य न्याय जर आपल्या न्याय व्यवस्थेत घेतला तर या देशातल्या पवित्र स्त्रीवर अन्याय करणाऱ्या नालायकाला 3ऱ्या दिवशीचा सूर्य पाहता येत नाही. पण आपल्याकडे 2-2 जेज मरेपर्यंत टेबलावर केस येत नाही. का? हस्तिकविटन्य न्याय आपल्या याच्यात घेत नाहीत. घ्यायला पाहिजे. किमान या पवित्र देशातल्या पवित्र स्त्रीवर वामदृष्टीने बघणाऱ्या हरामखोराला 3ऱ्या दिवशीचा सूर्य बघता येत नाही. ही हस्तिकविटन्य न्यायाची शिद्धत आहे. न्याया भयायनी हस्तिकविटन्य न्याय भयायनी जायन्ते गौतमाय भय आदिष्टितायने लोकत्रय भय जायन्तने पुराण ते भय मिद्या जनाता ते वेद संख्यायन मुच्यते पुराण ते भय शास्त्राय तीनन वेद संख्यायन मुच्यते हस्तिकविटन्य न्याय सुदायन हस्तिकविटन्य न्याय सुदाय हस्तिकविटन्य न्याय काय घोडा अर्थ आहे राजू याचा. वाची जा घरी, वाची जा. गरज आहे, काळाची गरज आहे. जितकं चांगलं वाचताल तितका काशीतला मालक आणि पंढरपुरातला मालक तुम्हाला वाचीन. पण जेवढं चांगलं वाचतान तितकी त्या 2 लोकांची कृपा तुमच्यावर होईल. चांगलं वाची जा. भंगाऱ्या भोंगाऱ्याचं कशाला वाचिता? इतका सुंदर संसार न्याय देवता गौतम मुनी, विश्वसुंदरी अहिल्या प्राप्त झाली. राजे हो, याच्यात एका मंत्र्याला 222 पद होते. एका मंत्र्याला 222 पद होते. एकट्याला तो 33 कोटी देवाचा राजा इंद्र यानं नालायकपणा केला. 2 देवायला आपलंसं केलं, त्या देवायला घुलवलं. त्या 2 देवायला इंद्राच्या मुलीनं सांगितलं, तिचं नाव होतं जयंती. देवांनो ऐका, माझ्या बाबाचा स्क्रू ढिला झालाय. पोरगी सांगत होती बापाच्या बाबतीत, माझ्या बाबांचा स्क्रू ढिला झालाय, माझ्या बाबाचं ऐकून तुम्ही कोंबडं होऊ नका. पण तो देव ऐकला नाही तिचं, आणि इंद्राचं ऐकलं कोंबडं झाला. रात्रीच्या 2 वाजता मुनिश्री गौतमाच्या दारात ते कोंबडं बोंबललं आणि लक्षात आलं ब्राह्मी मुहूर्त सुरू झालंय. आंघोळी करता महात्मा निघला आणि इकडे इंद्रानं अनुचित प्रकार केला. त्या महात्म्याचं रूप घेतलं आणि त्या पवित्र स्त्रीवर अन्याय केला. चला इथपर्यंत सांगतो, पुढं सरकतो. शापवाणी प्राप्त झाली आणि त्या स्त्रीचा दगड झाला. दगड झाला. एका वनात पडलेली आहे, सर्व झाडं वाळलेले. हरितो एक तरवर शाखा प्रसन्न तो भय जायते. सर्व झाडं वाळले, एकच झाड हिरवं आहे. का? तिच्या अंगावर सावली छान असावा. या निर्जर वनात एकाने येऊ नये याच्याकरता शापानं पूर्ण वन जाळून टाकलं गौतमाने. आणि एकच झाड हिरवं, त्या झाडाखाली पत्नी शिळेच्या रूपात पडलेली आहे.
महाराज काय ताकद होती त्या बाईच्या हातात. दुष्काळ पडला ओला, 3.5 वर्ष सारखा पाऊस होता, जमीन कुठंच कोरडी नव्हती. माणसं जगायची कशी, मरत होती माणसं. अशा वेळेला गौतमानी तिफन हाणली. आजही काही काही भागात तिफन हाणणारा वेगळा आणि पेरणारा वेगळा. काही काही भागात आज बी आहे, बरं आजही आहे. तिफन हाणणारा वेगळा आणि पेरणारा वेगळा. एक जण बाजूनं चलत आणि एक जण पेरणारं इकून चलतं. ते असं अवघड वाटतं, पण त्याची त्यांना ते सोपं आहे. तसं गौतम मुनी तिफन हानीत होते आणि साळी पिरीत होत्या अहिल्याई साहेब. 5व्या मुलडाणात तिफन गेल्याच्या नंतर 1ल्या मुलडाणातल्या साळी कापायला येत होत्या, कापायला. विश्वास साधू मुनी योगी जपी तपी अनुरागी सिद्ध पुरुष गोर गरीब लोकांना अन्नदान पुरून जगवले अशी साध्वी स्त्री तिचा पाषाण होऊन पडला. जगाचा मालक त्या रस्त्याने जात होता, तो जनक राजाकडे जात होता. सोबत एक साधू होते. कोण होते घरी गेल्यावर पा लक्षात घ्या. आणि ते रस्त्यानं चलत असताना त्या साधूला विचारलं, सर्व झाडं वाळले एक हरितो भयो तरवर शाखा. माहित नाही का देवाला ते झाड हिरवं काय, पण साधूच्या मुखातून ऐकण्याचा आनंद जगाच्या मालकाला वेगळा. आणि रस्त्याने जात होते, साधूने सांगितलं अमकी अमकी ती स्त्री आहे, अहिल्या आहे, तिथं गौतमाची पत्नी आहे, दगड होऊन पडलेली आहे. भगवान प्रभू रामचंद्राने विचार केला, या पवित्र देशातली साधू मुनींना जीव घालणारी एक माऊली आहे, तिच्या पाषाण रूपी शरीराला आपण प्रणाम करण्याकरता जाऊ. आणि जवळ गेले आणि तिला प्रणाम केला. आमचा मित्र रामायण सांगू लागला, काय सांगायचं म्हणे तुम्हाला. आणि प्रभू रामचंद्र त्या जंगलातून चालले बरं का. आणि प्रभू रामचंद्राला काय घाम आला बरं का. सगळी झाडं वाळलेली होती बरं का, एकच झाड हिरवं होतं. आणि प्रभू रामचंद्र असे ताव 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 त्या झाडाखाली गेले. इतके घामानं गर्दाबाद झाले होते. आणि लागलीच जाऊन त्या शिळावर बसले. देव बसल्याबरोबर शिळा टणकन उडाली आणि त्याची बाई झाली. तो गांजा ओढून रामायण सांगायला सुंबळ्या नालायक कुठला. प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम आहेत. वाचून सांगत आहे माणसं मरतेन तू ऐकू ऐकू. मर्यादा पुरुषोत्तम आहे. साधूंना साध्व्यांना प्रणाम करण्याचा काल आहे प्रभू रामचंद्राचा. मुंगी के पाव में घुंगरू बाजे वही अल्लाह सुनताय. देवाला माहित नाही कोण आहे म्हणून. दुष्काळात साधूला जीव घालणारी पवित्र स्त्री, त्याच्या अंगावर प्रभू बसतील, तिला लात मारतील, तिच्यावर पाय ठेवतील. त्याचे चरणाचे चाली, त्याचे चरणाचे चाली. शिळा होती मनुष्य झाली. पण बाजूला चालत असताना मंजूळस वारं सुटलं. ते वारं पायाला घासलं आणि पायावरचा मातीचा कण त्या दगडावर पडला आणि तात्काळ शिळा होती मनुष्य झाली. महाराज, ज्या साधूला विश्वसुंदरी पत्नी प्राप्त झालती, तिचा दगड झालता, त्या दगडाची स्त्री झाली. साधूचा संसार पुन्हा सुरू झाला. माझे नामदेवराय जगाच्या मालकाचे पाय धरतात. देवा, गौतमाचा मोरड्याला संसार पुन्हा जाग्यावर कशाने आणला. प्रभू म्हणतात माझ्या पायाच्या प्रतापाने. मग मला दुसरं देताच कशाला. चरण सेवा अखंडित चरण सेवा, अखंडित चरण सेवा, अखंडित चरण सेवा. हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित. चरण सेवा खंडित, चरण सेवा अखंडित. राजे हो, विभीषणाला रावण मृत्यू पावल्याच्या नंतर जर लंका भेटली असेल तर फक्त पायाचा प्रताप. 10:30 वाजले ना शिवाजी दादा. नाही वाजले. तुमच्या गळ्यात कशाची माळ आहे ती. आडमुटपणाची नव्हे. एक जण काय म्हणला आतकरे गुरुजी, मला त्या गावानं मदत केली नाही म्हणून मी राजकारणात पडलो. मी आणलं त्या गावाला नाव ठेवू नको, तू या संचे लिखित झालते म्हणून तू पळडास. तसे हे संचेच विरोधात चालले. श्रीराम गुरुजी, दाभाडे गुरुजी, तुम्ही मोठेपणानं म्हणा ना, बाळू जरासं लांब आहे. ऐकतो ना मी.
अहो मी आता शेतात जातो, एखाद 2-4 तास राहिले न कापसाचे, मी म्हणत असतो जीजी इतक्यासाठी कशाला उद्या याचं, 4-4 तास घ्या न, 4-4 झाडं घ्या न जीजी. हो काकू ताई काही म्हणतो, 2-4 ते कापसाची तास खुरपून घेतो. मग खुरपिणाऱ्या मग ऐकत येतं, तुमचं मी नाही ऐकायला काय झालं. असं वाढीतून 10-1 मिनिटं असं मोकळं म्हण. विभीषणाला लंका प्राप्त झाली, पायाची ताकद, पाय धरले, लक्ष्मणाची जागा बसायला दिली, चरण सेवा अखंडित. अर्जुनाला दिल्लीचं साम्राज्य कोणामुळे भेटलं? दुर्योधन डोक्यापाशी बसला आणि अर्जुन पायापाशी बसले. पायापाशी बसलेल्या पांडवांकरता हस्तिनापूरची गादी दिली, चरण सेवा अखंडित. पायाची फार मोठी ताकद आहे राजो, एवढी मोठी शक्ती पायाची की सीमा नाही त्या पायाला. पायापाशी बसणारी माणसं कधी पण मोठी होत असतात. आमचे बैल एक जणाच्या शेतात गेले, माणूस जरा दाढ होता, त्याच्या शेताकडे बघितलं तरी ते हानीत होता, आणि आमच्या बैलांनी त्याच्या ज्वारीच खाल्ली. हो त्याचा नियम होता, ज्याचं जनावर आपल्या शेतात आलं ते चावडीवर येऊन हानीत होतो. आली आपल्यावर बारी, आमचे बैल गेले, मोठा मीच होतो घरात, मारा आपल्यालाच खाणं. गावात चर्चा झाली, बाळू महाराजाच्या बैलानं आणि श्रीराम तात्याची ज्वारी खाल्ली. निरोप आला संध्याकाळी गड्या, ती सकाळी 5 वाजता मारुतीच्या वाट्यावर या, तुम्हाला 5 चापकाचे फटके हाणणार आहेत. अख्ख्या गावात चर्चा, बाळूला रट्टे, बाळूला रट्टे, बाळूला रट्टे. काय म्हणलेले, महाराष्ट्रातलं तूप खाल्लंय ना, जिरू द्या ना, असे काय काय असते. माझे 3853 गाव आजचे महाराष्ट्रातले पूर्ण झाले. 3853 गाव पहिल्यांदा चालू नाही गावाला, याच्या अगोदर नव्हतो. 3853 गाव पहिल्यांदा जातो, ते गाव यादीतले होतो, पुन्हा डबल गेल्यावर येत नाही, एवढी गाव झाली. ते गावातले म्हणले, ओ लय लय फिरला, लय फिरला, लय फिरला. बरं काही चांगले होते ते म्हणले, बाळू सकाळी ते लय जोरात मारते, तू बनेली 2-3 घाल, कमी लागन. पण एक जण म्हणला, नाही ते बनेल बी काढायला इथे, आणि त्याच्या संग जे शेपटी हालिनार होते का त्याची इथले ते चहा पिणार, ते संध्याकाळी उद्या कोणाला मारायचं म्हणून त्या सुंदरीला आज तेल लावून ठेवतो. ते असतील चमड्याची सुंदरी पोलीस लोकांकडे, हो तिला ते असं तेल लावून ठेवत होते. आणि मग आता ते त्याच्या बाजूनं जे होता ते त्याला कधी 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 आमच्या विषयी जरा असं थोडंसं हितचिंतक होता, त्यानं मग ताक पण लावलं तिला. तेल तर लावलं पण ताकात बुडीली ती. ज्यांच्या पॅन्टीवाल्याला ताकाचा अर्थ नाही कळायचा कशा करता, कारण जुने शेतकरी जे यठण होते का पहिले वारतीचे यठण, त्याला तेल लाईत ताकात भिजीत. हो ते इतकं मजबूत होत होतं, ते हिवाळ्यात चांगलं, पावसाळ्यात चांगलं, उन्हाळ्यात चांगलं, लांबत बी नव्हतं ना आखडत बी नव्हतं. तुम्ही आता प्लॅस्टिकचे यठण सकाळी 9 वाजता आऊत झुपलं, मस्त जमलं, 11ला ऊन तापलं, बैलाच्या ढोपरावर हात टाकला, ते लांबलं, कोंडकी पुढून निघली, छातडात आदळली. आणि माय म्हणली, बाब्याला भाकरी घेऊन जातो, बाब्या उलथा. आणि मग म्हणले कस काय गेला, तर काय नाही, येठण लांबलं, कोंडकी पुढून निष्ठली. फिटिंगची पॅन्ट ते, त्याला कळत असतं का येठण किती लांब आणि किती आकुड द्यावं. हे चपातीला लागलेली मुंगळेन यायला कळत असतं काय कुठं. हे रविवारी रानात जात जा, रविवारी रानात जात जा. कशा करता सांगतोय, ज्यानं माईचा आणि बापाचा घाम रानातला पाहिला तो अभ्यास चांगला करू शकतोय. अरे राब 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 राब, उन्हामध्ये आपली माय राबती, आपला बाप राबतोय, रक्ताचा घाम अंगातून बाहेर येतोय. आपल्याला ट्युशनला पैसे देतात, जाण्या येण्याला पैसे देतात, खोली भाड्यासाठी पैसे देतात, काय काय डोनेशन असेल त्याच्यासाठी पैसे देतात. ते किती रक्तातून पैसे जमा होतात हे एका दिवशी रविवारी जाऊन रानात माईकडे आणि बापाकडे उन्हात काम करताना बघत जा. तुम्ही नीट अभ्यास करताल. जात जा एखाद्या वेळेस रविवारी, जात जा, जात जा. आजच्या कीर्तनातून एक घ्या, भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया नाही पडत तरी चालेल माझ्या राजांनो, पण मायबापाच्या पाया पड जा. पंढरपुरातला मालक तुम्हाला खांद्यावर घेईन राजे, हो खांद्यावर घेईल, खांद्यावर घेईल. एक मर्यादा सांभाळा, एक मर्यादा सांभाळा. अरे ज्याच्या माईनं ज्याचा नाही त्याचा कापूस खुरपिला रे. अरे एका बाईनं ज्याचं नाही त्याचं सोयाबीन कापलं, ज्याच्या दाराला नाही जावा त्याची तूर कापली, त्याचा ऊस खुरपिला, 3-3 थिगळाचं लुगडं नेसली, आणि तिनं पैसे कमवावा आणि तिच्या पोरांनी सफरचंद कंपनीचा 60,000चा मोबाईल घ्यावा. लाज वाटायला पाहिजे. ऍपल म्हणतात का त्याला, काय म्हणीन रे देव, काय म्हणीन माझा काशीतला मालक,
काय म्हणेल माझा पंढरपुरातला मालक, जिने राब राब लोकांच्या शेतात काम करावा आणि तिच्या नालायक पोरांनी 60-70 हजाराचा मोबाईल घेऊन खिशात फाटूस तर टाकावा. कोण्या भूताचा फोन येणार आहे सोंबळ्या तुला? लायकी असली पाहिजे माणसानं, अंथरुणापुरते पाय लांबिले पाहिजे, खाली गेले की भरत असतेत राजे हो. पैसा देव नाही, पैसा संत नाही, पण संत आणि देव या दोघाच्या नंतर जगात कोणती शक्ती असेल तर अर्थ नावाची शक्ती आहे. पैशावर प्रेम करा, आडी अडचणीत कामी येतील. कामं करा, वाट्याला जे काम येईल ते काम करायचं इमानदारीनं. 2 पैसे घरात ठेवा, अडचणीत कामी येत असते. ज्या मायबापाने आपल्यासाठी कमवलेत त्यांची व्यवस्थित खर्चा. अहो अंधारात रात्री काढ्या आपल्या बापदाद्यानं, जेवण झाल्यावर झोपताना दिवे जिले 2 महिने झालं बोंबलायलो मी कीर्तनात. आपल्या बापदाद्यानं संध्याकाळी जेवण झाल्या झोपताना अंधारात रात्र काढली. आजच्या उरलेलं तेल उद्याच्या संध्याकाळी पुरावा, आपल्या लेकराचे संसार गोड व्हावा. इतके आईबापानं कष्ट केले, त्याच्या हातातला कारभार हिसकून घेता आणि मस्त पप्याची मायन तुम्ही खिचडीन बोंड खाता. यम इतका हानीन बेट्या, इतका हानीन यम, इंच भर जागा ठेवणार नाही लाल व्हाची. बसलेल्या सुनायला सांगतो, सासू सासऱ्याला टायमाला जेवायला देत जा. आजच्या कीर्तनात इतकंच घ्या, सासू सासऱ्याला टायमाला जेवायला द्या. तुम्ही जर नाही सासू सासऱ्याला टायमाला जेवायला दिलं तर तुमचे पोरं तुमचे झोपीत अंगुठे घेतील. झोपीत लक्षात घ्या, झोपीत अंगुठे घेतील. माय ना 3 एकर जमीन होती, कोणीकडे गेली? झोपीतच घेतला बाबे तो अंगुठा, फोकली बाब्यानं जमीन तुई. ज्या बाईला म्हातारं व्हायचंय का तिनं आपल्या म्हाताऱ्या सासू सासऱ्यावर प्रेम करा. चुकत असते म्हातारपणी एखादा शब्द, सहन करा, सहन करा, सहन करा. आपल्या सासू सासऱ्यावर प्रेम करा. तुमची लेकरं सुद्धा तुम्हाला झोका देतील, बंगईत झोका देतील, बंगईत. म्हाताऱ्या लय खुश झाल्या हो, म्हणल्या महाराज आमच्याकडूनच बोलला, पण म्हाताऱ्याला जरा जरा वाटाव काय. तुम्हाला बाब्या झाल्यामुळे ती आली ना. तुम्हाला बाब्या होण्यासाठी मांगीर बाबा पुस्तूर बोकडे कापले तुम्ही, सकलादी बाबाला बोकडे कापले, सैलानीला बोकडे कापले. देव कमी पडले तुम्हाला हा. आणि बाब्या जन्माला घातला म्हणून ती आली ना. तिलाही लेकीसारखं प्रेम द्या ना. आता दोघी खुश झाल्या, दोघी खुश झाल्या. पहिल्यानं सुना म्हणल्या माय मेला आमच्याच बॉम्ब टाकायला याला काऊन आणलं ग. नाही दोघे नाही. हे बा संसारात वाद करायचा नाही माझ्या माईनो, याच नाव कीर्तन आहे. हे बा लय वादानं चांगल्या चांगल्या लोकांचं इचकलं. संसारात वाद झाल्यामुळं पंढरपुरातल्या मालकाला 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचं पळावं लागलं. कुटुंबातल्या वादामुळं, कुटुंबातल्या वादामुळं, द्वापारयुगातल्या वादामुळं, द्वापारयुगातल्या वादामुळं 5 शिव मेले हो. 5 शिव मेले, 5 शिव मेले, 5. काय ताकद होती महाराज. काय करणं, कोणाला म्हणायचं करणं, कोणाला म्हणायचं भीष्माचार्य, कोणाला म्हणायचं द्रोणाचार्य. हे रथी महारथी कर्ण मेले फक्त संसारातल्या भांडणामुळं, संसारातल्या भांडणामुळं. नकोय नकोय. तुम्हाला एक सांगू का, माझ्या मालकांचं वाक्य, याची ऐकची धन नाही त्याची परत्र पुसची. ज्याला मातुड्याच्या सडकावर नीट चालता येत नाही ते चिंतामणीच्या सडकावर राहण्याच्या लायकीचं नाही. ज्याला इथं नीट राहता येतं का ते वरी राहण्याच्या लायकीचं आहे. म्हणून चांगलं वागणं सर्वात मोठा परमार्थ आहे, सर्वात मोठा. आई वडिलाला मानायचं तरुणांनो. मायबापासारखा देव जगात कुठला मोठा नाही, कुठलाच मोठा नाही, कुठलाच मोठा नाही. तितकं क्षमेचं कोर्ट, तितकं दयेचं कोर्ट जगात कुठलंच कोर्ट नाही. ते फक्त एकच कोर्ट दया करणार, ते माईचं आणि बापाचं अंतकरण. त्या अंतकरणावर थोडस प्रेम करा. विटेवरचा मालक रे घामारीन आपल्यासाठी. असो काय सांगत होतो, हा ते चाबूक हाणायचं. मला हाणायचं म्हणल्यावर बरं लक्षात ठेवलं तुम्ही. मग सारे म्हणले ते बनेली घाल, आणि ते घाल देत नाही म्हणलं. आमची आजी रात्रभर झोपली नाही. म्हणली माय बाळ्या ते लयच मारित. म्हणलं मी महाराजेनं बापा त्यानं चुलत्याला मारलं, महाराजाला कशाला भेट ते. म्हणलं आजी मार खाणारच नाही. नको बापा, पांढरे केस झाले मग 100-200 लोकायला मारले मेल्यानं, तुला कशाचं मोजित ते. तो हात त्याला लय राग हे काऊन माळ घातलीस म्हणून. हो माळी घाला बरं. मगाशी सांगितलं ना 51 लोकांनी माळी घाला. बरं पोरायनं जरी कमी घातल्या तर जे दात पडलेत का चावून गेल्यावर तरी घाला ना. हा
चावण गेल्यावर तरी घाला ना जर हातात चावण ना बोचरे झालात. पाचपूर बाबाच्या पाया पडा उद्या. हो शिवाजी दादा तयार करा 51 म्हातारे, अर्धे पोरण अर्धे म्हातारे तयार करा आणि उद्या पाचपूर बाबाच्या हातान माळी घाला. मी तुम्हाला फोन करून विचारणार आहे पुन्हा. सोमनाथ सांग रे बाबाला उद्या. हो खरं सप्ताह सफल होईल आपला. असो मारणार आहे मला. मी मस्त झोपलो, सकाळी स्नान गिन केलं, मारुतीराज दर्शन केलं, धोत्र लावलं, रुमाल होता खांद्यावर असा, त्याच्या पुढे गेल्यावर रुमाला असा गोळा केला आणि बागलात धरला. लोक म्हणले रगिले महाराज वा पाठ उघडी करून आलाय. पण ते जे मारणार होतं का ते बुटाडा सगळं खुर्चीवर बसलेलं होतं. मी वाकत वाकत गेलो आणि त्याचे बुटा सगळं पाय धरले. मी म्हणलं दादा मरुस तर तुमच्या रानात बैल येऊ देणार नाही. बरोबर बरोबर होय घरी होय. दृष्टांत संपला. पायात ताकद किती. नालायकाचे पाय धरले तर मार चुकला. कोणाचे पाय धरले मी? नालायकाचे पाय धरले तर बाळूचा मार चुकला. तर पंढरपुरातल्या मालकाचे पाय धरल्यावर यमाचा मार चुकतो. लक्षात घ्या. चरण सेवा अखंडित. पुन्हा काय पाहिजे दुसऱ्या कडव्यात. वास द्यावा पंढरीचा. 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 सदा सोंग हरिदासाचा. सदा सोंग हरिदासाचा. वास द्यावा पंढरीचा. वास द्यावा पंढरीचा. सदा सोंग हरिदास. सदा सोंग हरिदासाचा. वास द्यावा पंढरीचा. वास द्यावा पंढरीचा. राहण्यासाठी पंढरपुरात जागा असावी. देवाने विचारलं काय पंढरपुरात. 5 मिनिटात एक पुरावा सांगतो, माफ करा. मलाही सकाळी मारुतीरायाच्या जन्माचं कीर्तन लांब आहे. काय मी उजडूस तर बोललो तर मग काय मीटर थोडं जळायले. मालकानं दिलेलं डिझेल आहे आणि मी जर म्हणलो मग जळायलं आणि सकाळी त्यानं खरंच बंद केलं तर निरोप्याचा 10 वाजता गिरगावकर. आपल्या हातात नाही. साळुंकी मंजुळ बोलत तसे बोलविता धनी वेगळाची. त्या मालकाची कृपा आहे आपल्यावर. आपण कशाला कंजूशी करायची. पण पुढचे बी वाट पाहते. तर हसो. पंढरपुरात का जागा मागितली? कारण 349 गंगेला शुद्ध करण्याची ताकद पंढरपुरातल्या गंगेत आहे. 349 गंगा तुमच्या माझ्यासारख्यांनी आंघोळ केल्याच्या नंतर मलिन होत असतात. ह्या गंगा शालीन करण्याची ताकद पंढरपुरातल्या गंगेत आहे. ती गंगा पंढरपुरात आहे. तिचं नाव चंद्रभागा. गिरगावचा बाळू सांगतोय म्हणून ऐकायचं नाही. शंकर सांगे ऋषी जवळी सकल तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरण. 349 गंगेला शुद्ध करण्याची पात्रता चंद्रभागेत आहे. ती चंद्रभागा पंढरपुरात आहे. म्हणून वास द्यावा पंढरीचा. पंढरपुरातली फार मोठी ताकद आहे. बाकीच्या तीर्थावर अतकरे गुरुजी, दाभाडे गुरुजी आदी करून सर्व लहाने गुरुजी बाकीच्या तीर्थावरची विधी वेगळे येतं. ते विधी तुम्हा आम्हाला पचणारे विधी नाहीत.
कधी कधी इतके काठिण्यातली विधी आहेत, इतके त्याच्यासाठी पर्वकाळ बघावा लागतो. पर्वकाळाचा मी मध्य वक्र ते अपरन्न काळ, भेद काळ, छिन्न काल, विछिन्न काल, या सगळ्या गोष्टीचं तत्व एकत्रित जुळून तो जर विधी तिथं संपादित झाला तर ते तीर्थ तुम्हाला पावत असतात. अन्यथा ते तीर्थ तुम्हाला कवडीचं पुण्य देत नाहीत. तर पंढरपूरचा विधी चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा, म्हणजे विधी सोपा आहे, हा सगळ्यांना पेलवणारा विधी आहे. बाकीच्या तीर्थावर काय, इथं तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा, ते पंढरपुरात आहे. एवढी मोठी ताकद, खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी व्हावे, चोखा मेळा, फार मोठी ताकद आहे तिथं. हे पंढरपुरात. तेथील तृणाने पाषाण तेही देव जाणावे, वाराणसी चालता. एक महिनाभर काशीला चालल्याचं पुण्य, गोदावरीला दिवसभर डुबल्याचं पुण्य, ते पंढरी पाऊल प्रवेश. नुसता पंढरपुरात पाऊल टाकला किती पुण्य प्राप्त होते. म्हणून वास द्यावा पंढरीचा, ही ताकद आहे. राजे हो, अरुण नावाचा व्यक्ती, गरुडाचा भाऊ होता अरुण. अरुणाला एका शब्दाचं पाप लागलं. ते पाप धुण्यासाठी अरुणानं सर्व गंगेचं स्नान केलं चंद्रभागा वगळता. अरुणाने तर्पण विधी चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर केला. अजून 2 ठिकाणी तर्पण विधी केला अरुणानं, तर्पण विधी केला. चर्मनवती नावाची गंगा वंग देशात आहे. वंग देशामध्ये वंग देशाचा राजा कर्ण होता. कर्णाचं लग्न चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर झालं. वृषाली नावाची पत्नी कर्णाला प्राप्त झाली. म्हणून चर्मनवती नावाच्या गंगेचं नाव आपल्या मंगलाष्टकात घेते. चर्मनवती वेधिका शिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी. गंडकी 350 गंगेपैकी 1 नंबर तिथं. या दोन्ही 1 किंवा 2, यमुना आणि गंडकी, ह्या 1 किंवा 2, पहिली किंवा शेवटची, अशी ती संख्यारेषा आहे ती. तिथे भगवान विष्णू परमात्मा पाषाण होऊन शाळीग्राम रूपात पडले, शाळीग्राम रूपात. आज त्याच गंगेतला पाषाण काढून अयोध्येतल्या भगवान प्रभू रामचंद्राच्या मूर्त्या साकारायला येतात. त्याच गंगेत तिथं शाळीग्राम नावाची पाषाण आहेत. त्याच पाषाणाची मूर्ती अयोध्येमध्ये भगवान प्रभू रामचंद्राची, लखनलालजीची, सीताई साहेबांची मूर्ती त्या पाषाणात. ती गंडकी नावाची गंगा आहे, ती पंढरपुरात येते. चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर कर्णाचं वास्तव्य झालं. तिथं तर्पणविधी केला, पाप संपलं नाही. भोगावती नावाच्या गंगेवर तर्पणविधी केला, पाप संपलं नाही. आणि मग अरुण हा सूर्याचा सारथी आहे, गरुडाचा भाऊ आहे. याला सांगितलं तुझं पाप संपण्यासाठी तुला पंढरपूरला जावं लागेल. सूर्याला वरदान मागितलं, जीवनभर आतापर्यंत तुमच्याकडून पैसे घेतले नाही, फुकट रथ हाकलाय, मला माणूस करा. तात्काळ माणूस केलं. पण आईने केलेली एक चूक होती. मालकानं सांगितलेल्या मर्यादेच्या अगोदर अंड फोडल्यामुळं अरुणाला पंख अर्धीने हात अर्धे असल्यामुळं अर्धावट शरीराचा माणूस तयार झाला. त्याचं नाव पडलं कुर्मदास. पंढरपूरच्या मालकाची वारी करीत करीत निघाले. लहुळग्रामी आले. तिथे विटीवरचे मालक धावत आले. कुर्मदासाला स्नान घातलं, मांडीवर डोकं घेतलं, त्या ठिकाणी प्राण सोडा समाधी दिली आणि दंडक दिला. या ठिकाणी जो कोणी दर्शन घेईन तर माझं दर्शन झाल्याचं पुण्य त्याला प्राप्त होईल. पण जाता जाता अरुणानं विचारलं, कुर्मदासाने विचारलं, प्रभू मी तुमच्या दर्शनाकरता याच्याकरता येऊ लागलो, माझं पाप संपण्यासाठी. तर भगवंताने शुद्धांतकरणानं सांगितलं, रे कुर्मदासा, अरुणा, ज्या दिवशी पंढरपूरला निघायचं म्हणलास, नुसतं पंढरपूरला जाऊ म्हणलास, त्याच दिवशी तुझं पाप संपलं. एवढ्या तीर्थावर तर्पणविधी केला पण पाप नाही संपलं. फक्त पंढरपूरला अरुण जाऊ म्हणला, इतक्याच मुळे त्याचं पाप संपत आहे. इतकी पंढरपुरात ताकद आहे. म्हणून वास द्यावा पंढरीचा. नुसता पंढरपूरला जाऊ म्हणला, रस्ता धरला तर पंढरपुरातल्या मालकांच्या वारकऱ्यांनी सूर्योदय झाला हा शब्द म्हणत नाहीत. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजन्नला, असं ना. उठा अरुणोदय, उठा सूर्योदय प्रकाश नाही, उठा अरुणोदय प्रकाश. का? पंढरपूरचा रस्ता धरला. इतकी पंढरपुरात ताकद आहे. म्हणून वास द्यावा पंढरीचा. आमच्या इथलं एक म्हातारं म्हणलं, मला काशीत मरायचंय. मी म्हणलं चल ना पंढरपूरला. नाही म्हणलं, काशीत मेलं मोक्ष, काशीत मोक्ष देऊन उदार, काशी होय कीर, परी वेचे लागे शरीर ती गावी. तिथं मरावं लागतंय. आणि डॉक्टरनं त्याचे सगळं ते शरीर तपासलं होतं, डॉक्टर देवेश भैया. त्याच्यामुळे सांगतोय, त्याला त्याची MRI केली, यायनच केली, सोनोग्राफी काय सगळं केलं, मशीन मधून काढून सांगितलं, वा इतकं शरीर इतके टक्के खराब झाले, 2.5 महिन्यात तुम्ही बाहेर काढावं लागतं. मग त्याला वाटलं 2.5 महिन्यात येरी मरणार आहे ना, मग काशीत गेल्यावर मराव. तो काशीत गेल्यावर तिथलं खाल्ल्यावर सुधारलं.
हो, मग तिथून ब्लड ते पाठीले इकडं यायच्याकडं. तर हे म्हणले तुमची बिमारी गेली बाबा, आता नाहीत मरत तुम्ही. मग ते म्हणला मरत नाही तर मग काशीत कशाला थांबायचं, आणि कशाला गेलं तर काशीत मरायला. घरी आल्या त्याची सून म्हणली महाराज हे कोण येतं. मी म्हणलं तुमचे सासरे. बाई टरबूज आणि घालं झाली त्याची तर. आणि मग 2 महिने काशीत गावरान तुपच खाल्लं त्यानं, दुसरं काही खाल्लंच नाही. बाई मरायला गेलत ना. म्हणलं तिथं नाही मरत, इतकं पुण्यवान आहे का ते सप्त्याला रुपया देत नव्हतं ना. तिथं कसं मरण ते. हो महाराज काय करू जेवायला. म्हणलं काहीतरी करणं चांडाळणी, मी यानं फुकटच आणले तसं जापटीत. मग तिनं जरसे पोहे केले, बदाम टाकून शिरा केला. मी 2-3 वाट्या शिरा खाल्ला, 4 वाट्या पोहे खाल्ले. आपल्याला काही बिमारीच नाही ग. आणि पुन्हा रोज बाहेरचं खातो, ती सवय बी लागलेली. बाहेरचं रोज पचत नसतंय, त्याला ती सवय लागत असते. एक जण असं म्हणला तुम्ही लय तूप खातात. मी त्याला 9 छटाक खाऊ घातलं. 2 दिवस ऊसाच्या कानाळातून बाहेर आलत नाही. ते म्हणला कुठं तांब्या घ्या आणि भरून घ्या, त्याच्यापेक्षा ऊसातच थांबलं ते. हो. त्याला म्हणलं अरे तूप आम्हीच पचवा, तुला पचत असतो रे बांगाने. पुन्हा म्हणतो तुम्ही बाहेरचं खाता, त्याला बी ताकद लागत असते म्हणलं. एक दिवशी खाल्लं तर बसला तांब्या घेऊन ऊसात आपला डुकर घुसल्यावाने. घरी आल्या मग मी ते पोहे शिरा. आता मी भूक लागल्यामुळं मी नादात होतो. आणि मग तिनं मला खुनीलं, महाराज तिकडे बघा ना. त्याने एकच चमचा असा शिऱ्याचा तोंडात टाकला, ते तसाच तोंडात चमचा बिंदी तसंच. मी नाही ते यायला वाटलं हेच का नाही ते. आणि मग ते माणसं बलिले. मग खुर्चीहून खाली घेतलं, एक खिळा ठोकला, भीतीला टेकिलं, रुमाल बांधला, कापसाचे गोळे गिळे, नाका गिकार, शेणाचा गोळा, त्याच्यात 2-4 उदबात्या, 10-5 म्हाताऱ्या गुलपशाट झालेल्या रडायला. कसे दिसायलेत बाई. मग चांगल्या कोणी आल्यात. आणि जावंच लागतं ना, आपण नाही जावं तर आपण मेल्यावर कोण येईल. आणि मग त्याला ते पोर होते सुपर क्लास अधिकारी, एक गोव्याला होतं, एक कलकत्त्याला होतं, आणि एक दिल्लीला होतं, आणि एक शेतकरी गावात होतं. तर त्याला म्हणलं कसं करायचं. ते म्हणलं साहेबाला विचारल्याशिवाय कशी माती करायची. तर एकाला रेंज नाही. हो ती बाई बोलत होती फोन मध्ये. ते बाई काऊन बोलत, माणूस काऊन बोलत नाही फोन मध्ये, मला ते पण कळत नाही. मी विमानात बसलो, तिथं पाणी द्यायला बायाच आहेत बाबा. मी त्या याला विचारलं माणूस कोण. ते म्हणलं तुम्हाला बसायचं तर बसा, नाही तर उतरा खाली. मी म्हणलो जाऊ द्या, आपलं शिक्षण कमी, आपण कशाला इथं हिचकायचं. आणि पुन्हा त्याला कपडे कमी असतील. हो मी म्हणलं आपल्याला ज्याची ॲलर्जी तेच पाहायला भेटलं बाबा. हो ना, ते कमी कपड्याच्या बाया आपल्याला पाहिल्या नाही पाहिजे. मी गोव्याला गेलो कीर्तनाला, तिथून आल्यावर तर मग गाडी पालती झालती. हो ना, 5 कीर्तन केले आजान मैदाला. मला काही समुद्र पाहायचा नव्हता, पण ते आमचे मालक म्हणले ते सप्त्यावाले 5 कीर्तन केले महाराज, समुद्र पाहून जाणं. मी म्हणलं पुराणात लय वर्णन करतो मी समुद्राचं, मला नाही पाहायचं. गेलो तर तिथं दारूच्या शिशा घेतलेल्या बाया. तितकंच पाप लागलं. तर घरी आल्याबरोबर नवीच गाडी, 18 दिवस बसलो होतो त्या फॉर्च्युनर मध्ये, ट्रॅक्टर मध्ये गुतली. 4.5 तासांनी बाळू जिता म्हणून डॉक्टरनं सांगितलं. आणि मग नीट केलं जालना हॉस्पिटल मध्ये हुशे साहेबांनी, तिथं नीट झालं मी. हो त्या मी नुसत्या पाहिल्या तर तितकं पाप लागलं. हो मी विमानात बसताना मी आपलं ते काळा चष्मा घालीत असतो, ते लय दिसत नाही कोणी आता आपल्याला, कोपऱ्यातलं सीट घेत असतो. तुम्हाला लय खरं वाटायला नाही की. हो कमी चहाला जाळ घातल्यावर आणि खळखळ उकळायले. हो गोळ्या संपल्या का गिरगावच्या बाळ्याच्या. सोमनाथ काय सांगू लागलो. मग ते काय रेन फेन मध्ये नव्हते, काय नव्हते, जाऊ द्या काय करायचं. त्याच्यात एक रेन मध्ये आलं आणि त्याला म्या म्हणला अरे अण्णासाहेब कोण आहेस. आधी साहेब झालत ना. आणि 3 मी मसुबाच्या डावाचं संगत पाणी पेलेले. पण ते आता साहेब झाल्यामुळं त्याला ते आव जाव, पण आता ते काय आम्ही दोघं मित्रच होतोच ना. आणि तो किती साहेब असेल, तो जिल्ह्यातला असेल तितक्या पुरता. त्याच्यासारखी मी इशी गावताल झुपीन ना. दुसऱ्या जिल्ह्यात त्याची सही चलती का. मी तर गोव्यात गेलो तरी मग कीर्तन ऐकलं लोकांनी. 229 गाव आंध्र आणि कर्नाटक पाहिले मी. त्यात चलन का दुसरीकडे तिथं कुठं. ते म्हणला कोण आहेस. मी म्हणलं वाळ आहे. अरे बापा अण्णा गेलेत. म्हणलं कस काय. मी म्हणलं जीव गेल्याच निमित्त झाले.
लवकरी पाठ फुकायचे. मग आता त्याचं कनेक्शन ते दिल्लीला फोन लागला, कलकत्त्याला फोन लागला आणि ते विमानानं औरंगाबादला उतरले. मग त्या गाड्या घोड्यान गिरगावला आले. तिथं आल्यावर मेनला रे लाकडं गिकडं मळ्यात घ्या, महादेवाचा मळा आहे आमचा, तिथं न्यावं लागते. नाही म्हणले. अण्णाची इच्छा काशीत मरायची होती, काशीत मेले नाही ना, काशीत जाळायला न्यायचे. अरे म्या म्हणलं त्या लहान्याला म्हणलं कस करायचं. ते म्हणला आमच्या अण्णानं कवा सप्त्याला रुपया द्याला नाही, कव्हा आमच्या अण्णा पंढरपूरला गेले नाही, आमच्या अण्णानं कव्हा गरीबाला कुटका द्याला नाही, आमच्या अण्णानं राहत्या घरापुढे म्या खरावल्या होत्या. भिकारी आल्यावर त्याला म्हणतो होता ढोराचा वाडा आहे, राहता वाडा माग आहे आणि माग आगंदारी. आणि आमचे अण्णा काही काशीत जळत नाहीत. लहान्याला पक्क माहित होतं. पण हे सुपर क्लासून अधिकारी शिकलेले, गाडीभर पुस्तकं पाठ केलेली, ते म्हणले नाही अण्णा तिथंच जाळायचे. तर मी म्हणलो इतक्या लांब खांदेकरी रोजान न्यायचे. तर नेमकेच सप्ते संपलते. नाही हेच मुख्य होते. चालला आम्ही ते मग ते काशीला. 7-8 दिवसात त्याचा वास सुरू झाला. हे सगळेच म्हणले महाराज जे दिवशी खांदा द्याला ते दिवशी वास नव्हता हो, आम्ही नाहीत घेतात. मग आतरच्या तेलाच्या बाटल्या आमक तमक बांधून फांधून आम्ही नेलं. काशी राहिली अशी 2-3 किलोमीटर. मी म्हणलं चला पटकन घ्या, फुकू, आंघोळी करू, लावू कुठं तरी धर्मशाळेत, खाऊ तुकडा गिकडा. किती दिवस झाला ते मसन वाटा घेऊन चाललो आपण. तर ते कलकत्त्याला कलेक्टर होतं का ते म्हाताऱ्याचं पोरग, ते म्हणला उद्या गुरुवार आहे, बुधवारी मात्र जाळायचं नाही. आणि मातीला वार असतो का, मातीला काय करायचं वार. एक जण म्हणला आमचे दादा एकादशीच्या दिवशी मेले. मी म्हणलं तुमचे दादा फुकल्यावर ढवळ्या कोंबड्याचा वास आलता सरणातून, तो कोण्या दिवशी मेला तर त्याचा उद्धार कसा होईल. हा तो जगलाय किती चांगलं याला महत्व आहे, माग किती चांगलं वागला याला महत्व आहे. तुम्ही मुहूर्ताला काय विचार करता, वागण्याला महत्व असते. एकादशीच्या दिवशी किती कोंबडे कापित, एकादशीच्या दिवशी किती बोकडे मेलेत, त्याला विमान आलं का. चांगलं वागण्याची गोष्ट असते ती. तर मुहूर्त काळ बघायचा असतो. कोणासाठी मुहूर्त रिकामं नाही, तुम्हाला विमान घेऊन फिरायला वागावं लागते चांगलं. ते म्हणला गुरुवारी जाळायचं. मी म्हणलं बरं ठीक आहे, मग काशीत कशाला गर्दीत न्यायचं, इथंच थांबू. असंच गाव तुमच्या गावासारखं. तिथला सरपंच आला, म्हणला कोण आहे सर. मी म्हणलो आम्ही गिरगावचा बाळवी. बरं बरं बरं, कीर्तनकार तुम्हीच आहेत का. मी म्हणलो आधी आरोतूर बोललो. मी म्हणलो हो मीच आहे. फुलातली होती हो, पाठीवर आळी वरून कशी पडून फुलात होती हारातली. हो ती खांद्या पस्तूर आली, ती आवरण मेल्या कोहरक दळी तू लोक. जरा याय नसती काढी तर हानीत होती कानाला दणकान. उठान तुम्ही मागचे ऐका एवढं आता थांबा. हे मला पेटवायच्या माग येत. आणि मग ते आम्ही तिथं थांबलो. ते सरपंच म्हणला आमच्या गावात माणूस मेल्यावर माती होस तर चूल पेटीत नाहीत, तुम्ही गावाच्या बाहेर नाही. मग गावाच्या बाहेर आम्ही टेकलं वड्याच्या कडीला लिंबाखाली. ते वास येऊन म्हणून 2-4 रगी फगी अंगावर टाकल्या होत्या. आम्ही झोपलोत कानारून. म्हणलं आता उद्या याला फुकायचं ना आंघोळी करायच्या. काशीतून एक येडं आलं, त्याला इतकी दाढी. येड्याची कोण दाढी करीन, त्याची ती येडं आलं. त्या मड्याला म्हणलं एक पांघरायला दी. मड्याला कळत असतं का, आणि येड्याला काय सुधरत असते. येड्यानं सुतळ्या सोळड्या मड ढकलून दिलं आणि येडं त्याच्यावर झोपलं. आता गिरगावपासून काशी पस्तूर गेलेलं मड किती मस्त नरम झालं असं, चट कुत्र्यानं हाडा सगळं खाल्लं. आणि आम्ही येडच काशीत नेलं. राम नाम सत हे मेलं का जिथ हे येडच नेलं, येडच नेलं तिथं. आणि तिथं नेल्याच्या नंतर मग आता सगळे आमचे लोक आले जमा. आता ते प्रेत संस्कार वगैरे करायचे. आणा पाणी, पाणी आणा म्हणल्यावर उदक सिंचन करायचं तोंडावर. तोंड उघडं करा तस इतकी दाढी. हे सगळे खांदेकरी म्हणले अरे अण्णा गेले त्या दिवशी दाढीला केस नव्हते. मी म्हणलं मेल्यावर जास्त वाढत असते. कोणाला काय माहिती, कोण शास्त्रज्ञ कोण काय, लय वाढत असते म्हणलं मेल्यावर. अरे बाप रे म्हणलं. पण माझ्या लक्षात आलं हे आगावपणा झाला गडे काहीतरी. हो सकारामता ते याच्यावर नाही गडे, दुसराच कोणतरी दिसायला. मग तिथले आमचे पाहुणे म्हणले महाराज तुम्ही सुरू करा. मी म्हणलं मी नाही करीत बापा, मी दमलो महा पिना पाडाय. म्हणलं खांदा देऊ तुम्ही तुमचं चलू द्या, आता तुम्हीच करा. मग त्याने लगेच प्रेदा दिदा संस्कार दिदा भय अनाना पडाया पाण्याचा शिपका हाणणं आणि येड्यानं जांभाळी देणं आणि आमच्या पाहुण्याचा कष्टा पिवळा होणं सगळं झालं.
अरे बापरे, म्हणलं झालं काय, मड्यान जांभाळी पैसे चुलीत गेले म्हणला, ते पैसे मड्यान जांभाळी दिली. या पोट्टेन क्लासून अधिकारी कलेक्टर फलेक्टर काय या असू द्या ना, मड जांभाळी देतं म्हणल्या कलेक्टर टिक तू काय तिथं, हा चांगल्या चांगल्याच्या लेंड्या पडते ना, त्याची काय कथा आहे. हो बापानं मेल्यावर जांभाळी दिली म्हणल्या. हो अशी बाजूलाच सगळी बाजूलाच. पण मी जरा होतो धट, मी पहिल्यापासून माथ्या फात्याला जात होतो. मी जवळ गेलो, म्हणलं दादा याच्यावर का रात्रीच, म्हणलं याच्यावर पांघरायनं द्यायला गेला म्हणला, पांघरायला एक रगदी म्हणलं तर आयटी चालता त्याला फेकून त्या जाग्यावर गेलो, तो कुत्र्यानं चट खाल्ला होता. कुठं गेलता मरायला, काशीत. कुठं नेलता जाळायला, काशीत. जळाला का नाही, मेला का काशीत नाही. इकडे न मरताची लाहीजे रोकडाची मोक्ष. इतकी मोठी ताकद पंढरपुरात आहे, एवढी मोठी ताकद. म्हणून वास द्यावा पंढरीचा. आदरणीय या कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती आहे असे डॉक्टर देवेश भैया पाथरीकर, त्यांनाही धन्यवाद. आमचे गव्हाणे साहेब सुद्धा औरंगाबादून आलेत मंडळाधिकारी, त्यांना सुद्धा धन्यवाद. राजे हो, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाच्या साधने करता 2.5 तासापासून तुम्ही इथं बसलात, 2.25 तासापासून. माझ्या आळंदीतल्या मालकांच्या उकोक्तीनुसार तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात. आदरणीय हरिभक्तीपरायण नामदेव बाबा आहेत, आमचे शिवाजी महाराज आहेत, अतकरे गुरुजी आहेत, दाभाडे गुरुजी आहेत, लहाने गुरुजी आदी करून सर्व मृदंगाचार्य महाराज. माझा आवाज तुमच्यापर्यंत गोड पोचला. आमचे सोमनाथ भाऊ त्यांची साऊंड सिस्टीम आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद. सगळ्या कॅमेऱ्यावाल्याला धन्यवाद. अभंगाचं कडवं टाकी जा रे, कष्टात इंजेक्शन आणलं नाही, कोण काय नो आणलं ते नका टाकी जाऊ. चांगले ते चांगले, तसं काही टाकीत नाहीत ते. संप्रदायाचा प्रचार करायलेत बिचारे, करू द्या. धन्यवाद त्यांना. अहो ज्यांना कीर्तन ऐकायला येता येत नाही त्यांना एखादे अधिकारी असतो ती वेळ भेटू शकत नसते, मग त्या अधिकाऱ्याला घरी बसल्या बसल्या विचार युट्यूबवर पाहत असेल तर याचं पुण्य तुम्हाला पण लागते. तुम्ही सुद्धा पुण्यवान आहात, तुम्हाला पण धन्यवाद. गावकरी मंडळीने एवढा मोठा ज्ञानयज्ञ केला. वारकरी संप्रदायाचा हा नामाचा वारसा, अन्नदानाचा वारसा गेल्या 7 दिवसापासून तुम्ही ओतप्रोत असा सांभाळता. अथांग जेवढे वारकरी येतील, जेवढे सद्भक्त येतील तेवढ्यांना तुम्ही जीव घालता. अन्नपूर्णेचं फलित अधिष्ठान या ठिकाणी वरडी ग्रामस्थांच्या वतीने चालत आहे. उद्या आदरणीय पूजनीय वंदनीय सद्गुरू पाचपोर बाबांचा प्रसादाचं कीर्तन आहे. राजे हो, त्या महात्म्याचं दर्शन घेत असताना खिशाला थोडा हात लावा की जेणेकरून त्यांच्याकडे तुमच्या कष्टातला 1 रुपया जरी गेला तर तो गायीच्या सेवेकरता जाणार आहे, तो मंदिराच्या जीर्णोद्धारा करता जाणार आहे. इथे एक सपकाळ म्हणून पळसखेड सपकाळे, तिथं मायबापानं टाकून दिलेली लेकरं मतिमंद येतं. देवेश साहेब तशा लेकरांना सुद्धा पाचपोर बाबा निधी पुरवतेत. अशा पवित्र महात्म्याच्या मुखारविंदातून उद्या काल ऐकता. बायकांना सांगितलं 125 बायकांनी तंबाखू सोडा, पाया पडतो माझ्या माईंनो सोडा. 51 लोकांनी माळी घाला तर सप्ताह फलित होतंय. जो आई वडिलाला मानित नाही त्या मुलांना पाया पडायचं शिका. मायबापाच्या जगातले सगळे तीर्थ मायबापाच्या पायावर आहेत. झालेली सेवा अधिष्ठान देवतेच्या चरणी समर्पित करतो. विठोबा रखुमाये. फक्त 5 मिनिटं बसायचं, फक्त 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं. एक मिनिट फक्त 5 मिनिटं. मी अर्धाच मिनिटं तुम्हाला
आणि भगवंत माझ्या सीताई साहेबांसोबत राज दरबार बघण्यासाठी पोहोचले. तो दरबार ज्या वेळेला बघत असताना मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्यादा, गुमास्ता हे सगळ्यांची पद दाखवली, ठिकाणं दाखवली, खुर्च्या दाखवल्या. इथे मी बसणार सीते, इथे लक्ष्मणजी बसतील, इथे भरतजी बसतील, इथं शत्रुघ्न बसतील. सीते, तुझं स्थान ते आहे, उर्मिलेचं स्थान ते आहे, श्रुतकीर्तीचं स्थान ते आहे, मांडवीचं स्थान ते आहे. त्या चौघींची आसनं दाखवली. आम्हा 4 भावंडांची आसनं आहेत. इथं सुमंत नावाची प्रधान बसतील, वा. इथे गुमस्ता बसेल, इथे मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्यादा, हे सगळ्यांची अधिष्ठान दाखवली. घरी गेले, माझ घरात आले. माझ घर कळेल का? ज्यानं मराठीत MA केले त्याला तर लक्षात यावं माझ घर कशाला म्हणते. ज्यानं मराठीत MA केले त्याला जर माझ घर सांगता येत नसल तर ज्यानं याला MA पदवी दिली त्याला हाणायला पाहिजे. कारण काय झालंय, पांचट पदव्या अंगाला चिटकून घेणारे ते किती पांचट असते त्याच्यापेक्षा पांचटांना पांचट पदवी देणारे किती पांचट असते. विठाला 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 राजे हो, या संप्रदायात कॉफी चालत नाही. या संप्रदायातल्या पेपरमध्ये कॉफी चालत नाही. किती जरी संवेदनशील सेंटर असू द्या परीक्षेचं. आमचा मित्र इतका आडमोठ होता, त्यानं चष्म्याच्या दांडीत कॉफ्या नेल्या. चष्म्याच्या दांडीत. आता ती दांडीच किती मोठी होती. चष्म्याच्या दांडीत 2 कॉफ्या अशा बरोबर हे केलं. त्यानं बसलो. काय हुशार आहे म्हणलं तू. ते म्हणला आई डोकंच आपलं, त्याचा विचार करा. मी म्हणलं या सेंटरला कॉफ्या चालत्याल, वारकरी संप्रदायामध्ये विटेवरच्या मालकासमोर कॉफी चालत नाही. काय बोलता म्हणे. काय झालं ना चालायला. आणि कोण बघतंय. मी म्हणलं विटेवरच्या मालकानं, काशीतल्या मालकानं प्रत्येक माणसासोबत गार्डिंगला 2 माणसं ठुलेत. ते रात्रंदिवस झोपत नाहीत. झोपच नाही त्यांना. झोपच नाही, झोपच नाही, झोपच नाही. कोण आहेत. चित्रगुप्त भय सकल सुधा भय व्याप्तीन ति जायन्ते. गुप्तर चित्रर भय जायन्ते लिखित सकायति जायमना. विन्मक भयतति पापाग्नयो छंद भयायति जायन्ते. पुण्यति कालम सकल जनाय पुण्यति कालम सकल जनाय पुण्यति कालम सकल जना. व्याधि भयायन सकल सुदे छंद पराभय जायन्ते. पराग्न भयतति व्यालाक्षाय चित्र भयायनि गुप्त जनो. चित्र भयायनि गुप्त जनो. चित्र भयायनि गुप्त जनो. नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा पिणाऱ्यानं लिहिलंय का? काय एखाद्या नशा करणाऱ्यानं लिहिलंय? चित्र आणि गुप्त नावाचे 2, प्रत्येकाच्या सोबत 2 माणसं दिले. त्याच्याकडे कॉफी चालत नाही. हा काटेकोरपणानं नाविन्यपूर्ण ज्याच्यामध्ये पदवी दिल्या जाते तो वारकरी संप्रदाय. खालच्यांनी दिलेलं नाही बरं का, वरच्या मालकांनी. असो, माझ घरात प्रभू रामचंद्र गेले. राणी वसावलांना माझ घरात पोचले आणि सीतेला विचारलं. त्यांच्या धर्मपत्नीला, ती जगाची मालकी नव्हती. नामदेवराय पायाची सेवा का मागतात. सीते, एक विचारू. बोला प्रभू. दरबार कसा वाटला ग माझा तुला. प्रभू खूप छान, खूप छान, खूप छान. थोड्या वेळाने विचारलं. सीते, एक विचारू. तुला दरबार पटला. हो प्रभू. तुम्ही केलेला राज दरबार, काय मंत्र्यांच्या खुर्च्या, काय महामंत्र्यांच्या खुर्च्या, काय प्रधानाची खुर्ची, काय तुमच्या सिंहासन आहेत. काय वाटलं गुरु प्रभू. किती नाविन्य आहे त्या दरबारात, किती नाविन्य आहे. 2दा विचारलं. तिसऱ्यांदा प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं, ही दरबाराला नवाजते पण इथून नवाजित नाही. इथून नवाजायली. कोण? सीताई साहेब. ओठातून नवाजतात, जिभेतून नवाजतात, अंतकरणातून नवाजत नाहीत. आणि तिसऱ्यांदा अत्करे गुरुजी विटेवरच्या मालकाने प्रभू रामचंद्राने विचारलं. सीते, एक विचारू.
तुला खराच दरबार आवडला? तिसऱ्यांदा तोंडातून वाक्य नाही पडलं सज्जनांनो, डोळ्यातून पाणी आलं. जगदानंद कंद जगतपती भगवान प्रभू रामचंद्राने प्रश्न केला, सीते दरबार किती चांगला आहे का वाईट आहे फक्त सांग न, तू रडते कशा करता? ऐका न प्रभू, दरबार खूप सुंदर आहे, पण एक विचारू का? मी 6 महिने 26 दिवस तुमच्या बाजूला राहिले, रावणाच्या अशोक वाटिकेत राहिले, तितका काळ तुमच्यासाठी कसा गेला? कसा गेला? राजे हो, एकांतात डोळ्यातून पाणी आलं प्रभूच्या. सीते विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात, तो मी आहे. आणि माझ्या प्रपंचात थोडीशी विगुंती निर्माण झाली, मला कसला आनंद होता ग. तू राजा रावणाच्या अशोक वाटीमध्ये 6 महिने 27-26 दिवस होतीस. मी एकटा भटकंती करत होतो तुझ्यासाठी, झाडा झुडपाला हात लावून शोक करत होतो. ऐका प्रभू, तुमच्यापासून मी 6 महिने 26 दिवस बाजूला गेले, एक एक दिवस मला कल्पासारखा वाटत होता. माझ्या अंतकरणात किती दुःख असेल. चला, कर्मनो गहनो गती, योग घडला सीतादेवी, हे माझं प्रारब्ध होतं. तुमचं काय प्रारब्ध असेल असो, पण या दुःखातून आपल्याला बाजूला कोणी काढलं तर तोंडातून रात्रीच्या मध्यरात्री एक शब्द पडला, ते नाव निघलं पवनसुत मारुतीराय. महाराज, विश्वाच्या मालकाचं दुःख निवारण करण्याची ताकद मारुतीराय ते. उद्या त्यांचा प्रगट दिन आहे, तो जन्मोत्सव सोहळा आहे उद्याचा. काय म्हणायचं सीते तुला? प्रभू, सर्वांना तुमच्या दरबारात स्थान आहे, माझा हनुमंत तुमच्या दरबारात कुठेतरी असावा, त्याला सुद्धा एक बारीकशी खुर्ची द्या. द्या त्याला बारीकशी खुर्ची द्या, द्या 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 द्या. मारुतीरायचं चिंतन सांगणारा गिरगावचा बाळू महाराष्ट्रातल्या कोपऱ्या कोपऱ्यात फिरायलाय. त्याच्या पायाला आजार असल्यामुळे लोक त्याला सोपा बसायला टाकायलेत. मारुतीरायचं चरित्र सांगणारा गिरगावचा बाळू, आणि त्या मारुतीरायला आपल्या दरबारात खुर्ची नाही. या विश्वातला कोण असा वारकरी आहे तो कीर्तनातून मारुतीरायचं नाव ओघळू शकतो? असू शकतो का शिवाजी बाबा? असू शकतोय? नाही नाही. कारण या संप्रदायाच्या मालकांनी मारुतीरायला खांद्यावर घेतलंय. आळंदीतल्या मालकाने वाणी खर्च केली, ते मूर्तिमंत शंकरू. ध्वजावर कोण अधिष्ठित? प्रत्यक्ष शंकर आहेत मारुतीराय. देहूतल्या पैठणच्या मालकांचं मगाशी वाक्य सांगितलं, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. पैठणच्या मालकांचं वाक्य. राजे हो, देहूतले मालक तर लोटांगण घालतात, शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्यासुबटा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय जी शब्द वापरतात, आदरवाचक शब्द आहे जी. नवऱ्याला जी म्हणणार बाई आहे का हातवरी कर बर म्हणतील. तिच्या चपलाचं मंदिर बांधितो मी. मग नवऱ्याला जी म्हणत नाहीत काय 5-25 महाराज चिरून खाल्ले तरी तुम्हाला पुण्य भेटतं का? फुकट गरज आहे नुसता हो. नवऱ्याला मालक म्हणणारी कोणती बाई आहे? एकही नाही. पप्याची माय, अपप्याचा बाप, यमुनीचा बाप, भाग्याचा बाप, दाशाचा बाप, गुरख्याला बोलायली का? आणि कशाला कीर्तन ऐकायचे? तुमच्या पापानं कीर्तनकार जळते उभे. कशाला सत्य करायचे? सत्य करायचे कशा करता? महाराज श्रीमंत करण्यासाठी. तुम्ही असेच सोनाराच्या नळीवाणी नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. मी सुरुवातीला चोंबाळलोय तुम्हाला, पण तुम्हाला माहितच नाही किती रगिले होत. मी त्या सप्त्याला मोठा म्हणेल. उद्या 25 पोरायनं आदरणीय गुरुवर्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गायीची सेवा आणि मंदिराचा जीर्णोद्धार करणारा महात्मा
मायबापानं सोडून दिलेले मतिमंद लेकर, ज्यांच्या कोपऱ्या कापऱ्याला आळ्या पडल्यात, अशा लेकरांसाठी कीर्तनाचे रामायणाचे पैसे पुरवणारा महात्मा, त्या महात्म्याच्या हाताने उद्या 51 पोरायनं माळी घाला. तुमच्या सप्त्यातली माती चाटी तुम्ही, माती या मंडपातली माती चाटतो तर सप्ता मोठा झाला. उद्या पाचपोर बाबाच्या हाताने 51 पोरायनं माळी घाला. 51 पोरायनं. गिरगावच्या बाळूची शपथ आहे तुम्हाला. तर तुमचा 50वा गोड झाला असं समजायचा. नाही तर काय करायचं, फक्त तुमचं अन्नदान कामाचे, बाकी फक्त तुम्ही आम्हाला श्रीमंत केलं खपक्या पाकिट देऊन. तुम्ही काय घेतलं? तुमचं तेल गेलं, तूप गेलं आणि हाती धुपाटणं आलं. कशाला करायचंय आगाऊपणा? इथं बसलेल्या 105 बायकांनी तंबाखू सोडा तर सप्ताह सफल झाला. नाही तर कवडीचं पुण्य नाही तुम्हाला, कवडीचं पुण्य नाही. 105 बायकांनी. मी पाचपोर बाबांना सांगतो, तंबाखू सोडणार बायकाला उद्या पाया पडू द्या. आणि तुम्ही सुद्धा नोंद करा कोणत्या कोणत्या सोडणार आहेत. आणि त्यांनी सांगावं, महाराज आज तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, उद्यापासून तंबाखू खाणार नाहीत. 105 बायकांनी. आणि नाहीच जर सोडली तर सुनायला विनंती करतो, झालेलं पोरग 5 वर्षापासून म्हातारीला दाखवायचं नाही. कारण तंबाखूचा इतका घाण वास असतो मला माहिती आहे. मै मसड मेली 90,000ची. हो, 90,000 रुपयाला मसड आणली सोमनाथ राजे. 90,000ला ती काय कीर्तनाच्या पैशाची नव्हती, तुरीच्या पैशाची होती. आणि शेतातले पैसे म्हणजे रक्त टाकावं लागते, घामाच्या रूपात तर निघत असतं शेतातून माल. इथं कोणी राजकारणी बसले असतील, हात जोडतो तुम्हाला, महाराजासाठी गाडी थांबू नका. पण शेतकरी राजा जर दिसला असेल तर तुमची गाडी वेगात असताना गाडी थांबवा, काच खाली करा आणि शेतकऱ्याला खुशाली विचारा. शेतकऱ्याला खुशाली विचारा. तुम्हाला चालता येत नाही तो रक पंढरपुरातला मालक खुर्ची देईल, पण शेतकऱ्यांचे आशीर्वाद घ्या. कारण शेतीतून मोती काढण्यासाठी कष्ट हा शुल्लक शब्द आहे. हो, कष्ट हा शुल्लक शब्द आहे. रक्ताचा घाम करावा लागतो आणि रक्ताचा घाम करून काळ्या मातीत टाकावा लागतो. त्यावेळेला विश्वाला जगण्याची मोती तयार होतात. तो फक्त कारखाना शेतकरी राजाकडे आहे. आणि त्या तुरीचे पैसे 90,000 रुपये दिले, मसड आणली. मी रगील माणूस आहे, मी बाजारात दूध काढ. हो, नाही तर मसडा विकणार लय माणसं काय करतात माहितीये का, ते बिबे असे इस्त्यावर टाकतात आणि म्हशीच्या कासाच्या खालून धरते धोपण. त्या बिब्याचा वाफारा द्याला की कास सुजती. घेणार येडपट असल्यावर ते म्हणतो लय खपक्या कासेगड सुजलीन सुंबळ्या. हो ना, ते का दुधाची आहे का, ती बिब्याच्या वाफाऱ्यान सुजलीन. ते कळत असतं. साखरेच्या पोत्यातल्या मुंगळ्याला अक्कल नसती किती साखर खावा आणि डबा घेऊन किती बाऱ्या जावा. ही अक्कल ज्याचा जन्म शिमग्यात झाला का त्यालाच असती. ज्याचे जन्म दिवाळीत झाले का त्याला कळत नसतं. दिवाळीत शिमगा कळाला ना, बापाच्या जीवावर उड्या हाणतात ते दिवाळीतले आणि स्वतःच्या जीवावर उड्या मारतात ते शिमग्यातले. विठाला विठाला विठाला. सकाळी सकाळी 6:30ला बाजाराला गेलो मंठ्याच्या. काढा म्हणलं धार. 9.5 लिटर दूध निघलं. मी म्हणलं रात्री आणि काढ नसल म्हणून दोन्ही टायमाचं 9.5 पैसे देऊन टाकले. ठरलं. त्याला सांगितलं 7 वाजता तोर तो. म्हणला महाराज लांब जायचंय, माझ्या गाडीने सोडीन तुला, पण 7 वाजूस्तोवर बाजारात थांब. 7:15ला पुन्हा धार काढी. 9.5 लिटर. 90,000 पोरी 500 इनाम. मसड घरी आणली. पोरायची माय म्हणली मोठी मसड आहे. पोरायची माय म्हणजे बायको. तुम्ही पुन्हा विचारताना कोणाला म्हणलं पोरायची माय, कोण उगा घामे असा तुम्हाला. म्हणलं चांगली मसड आहे, इकी जाऊ नको दूध, जितकं लागन तितकं लेकरायला. आणि कोणी वारकरी आला त्या चहा करी जाय येड्यावानी, हात नको आखडी जाऊ. हो, पॅरलिस होईल एखादीशी. इतकी येडपट नाही माझी बायको. तुम्हाला राग येईन म्हणून तिच्यावर घेतलो, पण तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा. विठाला विठाला ओलासन म्हणला आपण दूध काढाव. पहिल्यांदा चरवी घेतली, बकेट घेतलं. म्हणलं मसड नवीन आहे, सर्वा घालाव कळवा. पण मसड काय हालत नव्हती, चांगली गुणवान मसड होती.
वगारू सोड पण पानाच येईन. 19 डॉक्टर बदिले. ते म्हणले हिला काय झालंय कळच न. सगळं तपासलं हिचं, हिला ताप नाही काय नाही काय नाही, पाना कस काय सोडीनं. एक वयस्कर डॉक्टर होतं. ते म्हणलं महाराज एक पर्याय, तुमच्या शेजारी कोणी तंबाखू खातं का? मी म्हणलं हो आमच्या भावकीतलीच बाई आहे. आणि मी म्हणलं ती अशी खाती संध्याकाळी झोपताना खातीन पहाट थुकती. अशी काही माणसं आहे तो झोपताना तंबाखू इथं होते आणि सकाळी उठल्यावर थुकत. बापरे इतकं तंबाखू प्रेम. आणि ती बाई त्या दिवशी शेण आणायला गेली. तिच्या तोंडाचा वास घेतला तेव्हापासून म्हशीनं पानाच सोडा नाही. खरडेलं उदाहरण सांगतो. मग 90,000 रुपयाची मसड किती मोठी असेल हो. मग तंबाखू खाणार बाईच्या तोंडाचा म्हशीनं वास घेतला तर ती पाना चोरी ती. तर 1-1.5 वर्षाच्या लेकरानं तोंडाचा आजीच्या वास घेतल्यावर त्याला किती चक्र आहे त्या हो. आणि त्याला लहानपासून विष खाची सवय लागन. ते पाणी टाकून पिणारच नाही मोठ्या पाणी. हा ते तर ढकन उघडायच्या आधी हानीन. आणि पुन्हा आजी म्हणती महाराज माझा नातू चांगला होणार नाही, तू या अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे. तो तंबाखू खाऊ खाऊ त्याचे मुके घेतलेत ना लहानपणी, तर तू या अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे. 105 बायकांनी तंबाखू सोडा. गिरगावकर तुमच्या छपला सगट पाया पडतोय. 105 बायकांनी. 5 पोर बाबाला सांगा आम्ही तंबाखू आजपासून सोडली. लय पुण्य लागेल माझ्या माईनं. हेवा ज्याच्या पोरानं व्यसन करू नये असं बापाला वाटतंय, बापान पण बिड्या नाही फोकाव. कारखान्याचं बॉयलर पेटल्यावर आणि जेवण झाल्यावर थुतरालीस तुला इथं पुन्हा म्हणतो महाराज पोरग भयकल नाही तुला वाजिणार आहे. लायकी नाही आपली. आपण व्यसन सोडा. कशासाठी सपतेत कशासाठी सपतेत. चला पुढे. माझ घरात प्रभू रामचंद्र आहेत इथपर्यंत आलतो ना. मालक ज्याच्यामुळे तुमच्या आणि माझ्या मधातला दुरावा दूर झाला, मला तुमची आणि तुम्हाला माझी भेट ज्यानं करून दिली त्याचं नाव आहे मारुतीराय. त्या मारुतीरायला आपल्या दरबारात खुर्ची असा. ठीक आहे 15 दिवस मुहूर्त लांबीला. मुहूर्त काढायला घरचेच माणसं होते. महर्षी वशिष्ठ घरचे माणसं होते. महर्षी वशिष्ठ काढला मुहूर्त पुढचा. 15 दिवसामध्ये स्वर्गातली लोक आमंत्रित केली. स्वस्ती श्रेयचे महाराज आमंत्रित केली. आणि कसलं शिवासन टाकाव मारुतीरायला शिवासन तयार केलं. त्या शिवासनाला हत्तीच्या दाताचे पाय बसले. हस्तिदंत सुवर्णाची तपकडी आवडली. आसनवरी काय टाकाव पांघरून म्हणजे राजहंसाच्या पंखाची गादी टाकली. राजहंसाचे पंख का वापरले? मोराचे नाही वापरले. मोराचे पंख फक्त 2 गोष्टीसाठी पंढरपुरातल्या मालकानं त्या पंखाला प्रियता दिली. एक, इंद्र ढस 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 रडत होता म्हणून 33 कोटी देवाचे. याचा विस्तारपूर्वक सांगत नाही, फक्त मोजकं सांगतो. आणि सगळ्या गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते, त्याच्यामुळे काही बाकीच्या कोण घेत जा. एकट्याच गिरगाव करायला कशाला दळीता. त्या इंद्रा मयुराच्या रूपात होता. ते फार मोठी कथा वेगळी आहे. म्हणून ते पंख पंढरपुरातल्या मालकानं द्वापार युगात माथ्यावर घेतलं. माथा शोभे मयूरपिंछा सुंदर सोबत होत. महर्षी व्यासांची विनंती केली. इंद्राने मयुराच्या रूपात मी एक चुकीचं काम केलं, याबद्दल मला माफ करा. विश्वात प्रत्येक मयुराकडे पाहत असताना शापात्मक पापात्मक दृष्टीनं पाहतोय. प्रभू मला माफ करा. विश्वातले ज्ञानी तुम्ही आहात. इंद्राला होकार दिला आणि महर्षी व्यासांनी मयुराचं पंख घेतलं आणि विघ्नहर देवता गणपती बाप्पाच्या हातात दिलं. आणि गणपती बाप्पाला सांगितलं या पंखाने आता महाभारत लिह. 1.25 लाख श्लोकाचं महाभारत लिहिलं. 1.25 लाख भारत केले निर्माण, तया प्रति प्रश्न केला जन्मे जयान. समूळ सांगा मजला पूर्वज कथन, जय देव जय श्री पांडवा, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा. 1.25 लाख श्लोक मोराच्या पंखाने लिहिले. चला अजून कुठं कुठं मोराचं पंख प्रिय ते पुन्हा कधीतरी बघू.
एरवी कुठलाही पंख अंगाखाली घ्यायच्या पात्रतेचं नाही. राजहंस का निवडला? या भारतीय संस्कृतीमध्ये, भारत देशामध्ये 6 पक्ष्यांची वर्णी आली, 6. त्याच्यातले 4 नाव मला आत्ता पाठ आहेत. 2 पाठ व्हायचे राहिलेत. मी करणार पाठ येणाऱ्या पावसाळ्यात. ज्ञानोबाराच्या सोहळ्यात गेलं की घेऊन जात असतो ग्रंथ. दिवसभर चालायचं, संध्याकाळी घंटा अर्धा घंटा वाचायचे. त्याच्यात ते 2 पक्ष्यांची नाव वाटेल. पण आज एकच सांगतो, तो त्या 6 पक्षापैकी एक पक्षी आहे, काही पण खात नाही. त्याचं नाव आहे राजहंस. कावळे ढोपरा कंकर तितिरा, राजहंस चारा मुक्ताफळ. मुक्ताफळ खातो तो राजहंस, बाकी काही खात नाही. पोपट माहिती ना तुम्हाला? पोपट इतका चालू आहे. अर्घे नावाच्या काडीनं गावरान मदानं 6 महिने जर त्याची जीभ घासली, रोज सकाळी 2 मिनिटं 4 मिनिटं त्याची जीभ घासायची पोपटाची. तो तर धरायचं दाबून आणि त्याच्या जिभेला मध लावून अर्घे नावाच्या काडीनं त्याची जीभ घासायची. 6 महिन्याच्या नंतर पोपट म्हणतंय, राम राम पाहुणेराव, या पाहुणेराव, असा म्हणतो पोपट. पण ह्यो पोपट्या सोयाबीनवरच्या आळ्या खातो, खाणं नाही सोडित त्यो, म्हणून नाव नाही. 6 पक्षी आहेत, त्याच्यापैकी राजहंस नावाच्या पक्षाची पंख मारुतीला बसायला टाकली. संन्यासी बसणार आहे त्याच्यावर, संसारिक नाही बसणार, संन्यासी. आणि किती संन्यास, निष्कलंक संन्यासी. ज्या संन्याशामुळे द्वापार युगातले मालक वाचले. कृष्ण परमात्मा कोणामुळे वाचलेत माहितीये? मारुतीरायामुळे वाचले. धुरंधर अर्जुन कोणामुळे वाचले? मारुतीरायामुळे वाचले. मारुतीराय जर ध्वजावर बसले नसते तर पहिल्याच दिवशी सुटलेला बाण, त्या बाणाच्या व्यापानं समुद्र असा खळखळ उकळत होता. फक्त मारुतीरायानं शमन केलं, अर्जुन आणि कृष्ण परमात्मा वाचले. ही ज्याच्यात ताकद आहे तो संन्यासी, त्याला बसायला टाकायचे. 7व्या अवतारातला संसार एक शपथ पुरावा सांगतो. रामजी के साथ हनुमान नहीं होते, रामजी के पुरे कभी काम नहीं होते. मारुतीराय जर प्रभू रामचंद्राच्या सोबत नसते तर एकही 7व्या अवतारातलं काम व्यवस्थित घडी बसली नसती. इतकी ज्याची कृपा आहे त्यांना बसायला टाकायचे. आणि राजहंसाचे पंख का? अधिकारी यती योगी जपी तपी अनुरागी एकतर वाघाचं आसन करतात, एक तर मृगाचं आसन करतात. वाघाचं का करतात? वाघाशिवाचं का करतात? कारण त्यांच्या अंगी शूरत्व आहे. त्याच्या अजून 6 गोष्टी आहेत. कामान व्याप्ती जे येसु, विशंती चत्वारो स्थित कामा, दिनत्रय अष्टप्रहरेषु यत केशरी व्याघ्राती भय व्याप्ती. फक्त खाली येऊन सांगत नाही, माझं वय कमी आहे आणि ह्या पुढे बसलेल्या आहेत, म्हणून याचा अर्थ खाली येऊन सांगत नाही. माफ करा, बैठकीत ऐकायचं असेल तर सांगू. विठाला विठाला विठाला. म्हणून वाघाचं आणि शिवाचं कातड साधून अधिष्ठीन केलं. हरणाचं का केलंय शिवाजी बुवा? याचं कारण आहे, हरिण हे श्रवण याच्यामध्ये फार तात्विक आहे. एकाग्रतेमध्ये हरिण अत्यंत फार टवटवीत आहे. त्याचं कातड. अजून 3 गोष्टी आहेत, एक सांगितली. त्याच्याकरता हरणाचं चामडं वापरत असतात. आणि फक्त राजहंसाच्या पंखाची गादी का? राजहंसाचे पंख काम संपल्याच्या नंतर पडतात. जोपर्यंत काम त्याच्या अंतःकरणात आहे का तोपर्यंत पंख पडत नसतात. एक ऋतू ठरलेला आहे 6 ऋतूपैकी. त्या ऋतूच्या 4 दिवसामध्ये राजहंसाचा कामनेचा काल असतो. सारस नावाचा पक्षी आहे. या सारस नावाच्या पक्षाला फक्त 9 दिवस वर्षात 9च दिवस काम व्यतीत करता येतो. याच्या व्यतिरिक्त त्याला त्याच्या पत्नीशी संग करता येत नाही. कावळ्याला जीवनात फक्त एकदाच पत्नीशी संग करता येतो, याच्या व्यतिरिक्त करता येत नसतो. कधी कधी वाची जाण पुराण. भुंगऱ्याला चॅटिंग करता मोबाईलवर तुम्ही 3-3 वाजूस तर, जे सकाळी पाणी नेत नाहीत त्याला. आणि काय फायदा आहे त्या नालायकाला चॅटिंग करून?